तर उद्धव ठाकरे गट आणि मनसेत ही चर्चा झालेली आहे। बीएमसी निवडणुकीसंदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे सध्या आमच्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, काय माहिती आहे? 100 जागा द्यायला उद्धव ठाकरे तयार कसे झाले? प्रणिता, सध्या मी शिवतीर्थ या ठिकाणी आहे। पाऊण तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्वप्रथम जी आहे विश्वसनीय सूत्रांकडून आपल्यापर्यंत ही माहिती येत आहे की समजा उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मग मनसेने 100 जागा मागितलेल्या आहेत आणि 100 जागा देण्यासाठी कुठेतरी आता तयारी जी आहे ती झालेली आहे। पण अनेक अडचणी ज्या आहेत त्या देखील समोर आहेत। ठाण्यामधनं देखील 50 पेक्षा कमी जागा घेणार नाहीत अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। खरं तर हे जागा वाटपाबद्दल जी आहे चर्चा सुरू आहे। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती फक्त जय महाराष्ट्राकडे आहे, आता आपल्याकडे आहे ही बातमी। अर्थातच भेटीगाठी या होत आहेत, चौथी ही भेट आहे आणि चौथ्या भेटीमधलं एक नवीन आतली बातमी आपल्यापर्यंत येत आहे। 100 जागांवर चर्चा सध्या या ठिकाणी सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीच्या मुद्द्यांवरून एकत्र आले, पण मात्र एकत्र आल्यानंतर आता जागा वाटपाबद्दल जे आहे तो कुठेतरी पेच दिसून येत आहे। जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कुठेतरी ठाकरे बंधूंच्या मध्ये येत आहे। दोन्ही भाऊ एकत्र तर आले, दोन्ही पक्ष देखील एकत्र लवकरच येणार आहेत। महायुतीची शुभम, तरीही 100 जागा सोडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी कशी दाखवली हा प्रश्न उपस्थित होतोय। अर्थातच बघायला गेलं तर मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तर आलेच, पण कुठेतरी राज ठाकरे यांचं आधीपासूनच जे आहे एक वेगळंच सर्वसामान्यांमध्ये किंवा जे युवा आहेत मुंबईतले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील एक वेगळंच फॅन फॉलोइंग दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी आपल्या पडद्यात अधिकाधिक मतं जी आहेत ती पडू शकतायत। महायुतीच्या तुलनेत जी आहेत मतांचा फायदा जो आहे तो कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ शकतो। त्यामुळे ही एक वेगळी डेअरिंग म्हणता येईल की आम्हाला 100 जागा हव्या आहेत आणि अर्थातच या युतीमध्ये किती पक्ष असणार याबद्दल जरी अजून निश्चित झालेलं नसलं, पण समजा फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंच या निवडणुकीसाठी समोर जातात तर मग ज्या पद्धतीने किंवा जेवढी संख्या आहे महानगरपालिकांची, शुभम, तुम्ही माझ्यासोबत असेच जोडलेले रहा। एक नवी बातमी घेऊन तुमच्याकडे येते, महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले। शिवतीर्थावरील चर्चेत वातावरण गरम झालं। शिवसेना भवनाचा वॉर्ड कुणाचा? राज उद्धव यांच्यात हा वादाचा मुद्दा ठरलेला असल्याची माहिती समोर येते। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्रला ही माहिती मिळालेली आहे। शिवतीर्थावरील चर्चेत वातावरण गरम झाल्याचं कळतंय। शिवसेना भवनाचा वॉर्ड कुणाचा या मुद्द्यावरून वातावरण गरम झालं। राज उद्धव यांच्यात हा वादाचा मुद्दा ठरलेला असल्याचं कळतंय। पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, वादाचा मुद्दा ठरलेला आहे आणि वातावरण गरम झालेलं आहे, काय अधिक माहिती येते या मुद्द्यासंदर्भात? अर्थातच प्रणिता, जागा वाटपावर चर्चा जरी सुरू असली तरी महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की नेमका दादर मधला जो वॉर्ड आहे तो नेमका कोणाला जाणार। कारण की संदीप देशपांडे या ठिकाणी मनसेतनं कशा पद्धतीने सक्रियपणे काम करतात हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण सध्या विशाखा राऊत या ठिकाणी जे आहेत सध्या ते आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नेमकं शिवसेना भवनमध्ये असलेला शिवसेना भवन ज्या वॉर्डमध्ये येतो तो वॉर्ड नेमका कोणाला जाणार अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आता रंगलेली आहे आणि या चर्चेला कुठेतरी मतभेद दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होऊ शकतात का किंवा होतील का असा देखील एक अंदाज वर्तवण्यात येतोय। पुन्हा एकदा तुला दृश्य दाखवतो। शिवतीर्थची याच ठिकाणी जे आहेत आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि शिवसेना भवनाचा जो वॉर्ड आहे तो नेमका कोणाला जाणार आहे यावर चर्चा सुरू आहे। एकीकडे 100 जागा ठाणे महानगरपालिकेसाठी 50 जागा तर मात्र पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्रला ही महत्त्वाची माहिती मिळते। ठाकरे बंधूंमध्ये बीएमसीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे। मनसेला 100 जागा सोडण्यास उद्धव गट तयार आहे। महत्त्वाची माहिती समोर येते। मनसे ठाकरे गट युती संदर्भात ठाकरे बंधूंमध्ये बीएमसी जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे। तर मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र आले होते, तेव्हापासून
त्यांच्या या राजकीय युतीची चर्चा सुरू झाली होती आणि त्या संदर्भातील माहिती आता जय महाराष्ट्राला मिळालेली आहे। जागा वाटपाची चर्चा ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेली आहे। महापालिकेच्या जागा वाटपाबाबत ठाकरे बंधूंची खलबत सुरू झाली आहे। शिवतीर्थावर या भेटीगाठी होत आहेत। ठाकरे बंधूंमध्ये महापालिकेच्या जागा वाटपाची चर्चा झालेली आहे। मुंबईतील महापालिकेत 100 जागा सोडण्यास उद्धव गट तयार झाला असल्याचं कळतंय, तर इतर काही पालिकांबाबत मनसेकडून अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहे। शिवसेना भवनाचा वॉर्ड कुणाचा या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं कळतंय। राज उद्धव यांच्यात हा वादाचा मुद्दा ठरलेला असं कळतंय। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्राला ही माहिती मिळालेली आहे। शिवतीर्थावरील चर्चेत वातावरण गरम झालं। एका वॉर्डवरून हे वातावरण गरम झालं, तो वॉर्ड शिवसेना भवनाचा। पुन्हा जाणार तर राज उद्धव यांच्यात वादाचा मुद्दा ठरलेला आहे। शिवसेना भवनाचा वॉर्ड भेटीगाठी सुरू झालेल्या आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेले आहे। शिवतीर्थावर बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। दोन्ही बंधूंमध्ये महापालिकेच्या जागेंबाबत चर्चा होते। हे जागा वाटप कसं असेल याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले होते तेव्हापासूनच त्यांच्या या एकत्र येण्याची चर्चा सुरू होती। मनसेच्या अटी शर्ती पाहूयात। उद्धव गटाकडून बीएमसीत 100 पेक्षा कमी जागा नकोत। ठाण्यात किमान 50 जागा हव्यात। उद्धव गटानं नाशकात लुडबुड करायची नाही। नाशकात उद्धव गटाला मनसे 80 जागा देईल। पुण्यात राज उद्धव समसमान जागा लढतील। उद्धव गटाकडून बीएमसीत 100 पेक्षा कमी जागा नकोत, मनसेची ही अट आहे। ठाण्यात किमान 50 जागा हव्यात, ठाणे पालिकेसंदर्भातली ही अट। तर उद्धव गटानं नाशकात लुडबुड करायची नाही, मनसेकडून ही अट ठेवण्यात आली आहे। नाशकात उद्धव ठाकरे गटाला मनसे 80 जागा देईल। आणि पुन्हा जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, शिवसेना भवनाच्या वॉर्डवरून वातावरण गरम झालेलं आहे। अनेक चर्चा सुरू आहे जागा वाटपासंदर्भात। मनसेकडून अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहे। संपूर्ण या घडामोडीत काय माहिती समोर येते, या चर्चेतून काय समोर आलेलं आहे? अर्थातच प्रणिता, अटी शर्ती ज्या आहेत त्या मनसेकडनं ठेवण्यात आलेल्या आहेत, पण सोबतच 100 जागांचा कुठेतरी चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते 100 जागा द्यायला तयार झालेले आहेत। पण मात्र प्रामुख्याने एक मुद्दा महत्त्वाचा आहे की नेमका दादरमधील शिवसेना भवन ज्या ठिकाणी आहे तिकडचा वॉर्ड नेमका कोणाला जाणार, अशा पद्धतीची एक नवीन पेज जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या सध्या समोर आहे। याच्यामधनंच काही मार्ग निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचंच असणार आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे चौघजण जे आहेत हे चौघजण सध्या सोबत असल्याची माहिती मिळत आहे। अजून राज ठाकरे यांच्या निवासस्थानामधनं त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची धर्मपत्नी असेल ह्या देखील चर्चेमध्ये असू शकतात, असा देखील एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय। पण महत्त्वाचं म्हणजे जागांबाबत चर्चा सुरू आहे। ठाण्यामध्ये 50 पेक्षा कमी जागा घेणार नाहीत, मुंबईमध्ये 100 जागा हव्या आहेत, नाशिकमध्ये देखील 80 जागांपेक्षा कमी घेणार नाही, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सध्या दोन्ही भवनांमध्ये सुरू आहे। आणि त्याच्यामध्ये संजय राऊत असतील जे सातत्याने उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती देखील मानले जातात, त्यांचा देखील मोठा सहभाग या जागा वाटपामध्ये होताना दिसून येत आहे। अनिल परब हे देखील आहेत। कुठेतरी वातावरण जे आहे ते एकीकडे एकत्र येण्याचं जे होतं ते आता कुठेतरी जागा वाटपमुळे बिघडतं का, असा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होताना दिसून येतो।
नियोजन जे आहे हे निवडणुका आधीच होत असतं. समजा दोन मोठे पक्ष असतील किंवा कोणताही पक्ष एकत्र येत असेल तर, आणि त्या अनुषंगाने ही चौथी भेट होत आहे 3 महिन्यांमध्ये, आणि चौथ्या भेटीमध्ये थेट चर्चा जी आहे ती जागा वाटपावर होत आहे. दूरध्वनीवरनं देखील दोन्ही भाऊ अनेकदा संपर्कात असतात, पण मात्र भेट होणं हे एक महत्त्वाचं मानलं जातं, आणि त्याच अनुषंगाने जे आहे आता जागा वाटपवर चर्चा सुरू आहे. कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर होऊ शकतात, आणि त्या मात्र त्याच्या आधी जे आहेत दोन्ही पक्ष जे आहेत तयारी करताना दिसून येत आहेत. शिवतीर्थ इथले मी तुम्हाला पुन्हा एकदा चित्र दाखवू इच्छितो. या ठिकाणी बघू शकतोय की पहिल्या माळावर जे आहे सध्या खिडकी या ठिकाणची उघडलेली आहे. याच्यामधनं कोण बाहेर येतं का हे देखील पाहणं महत्वाचं. खासदार संजय राऊत बाहेर आलेले आहेत, बघू शकतो संजय राऊत हे बाहेर आलेले आहेत. प्रणिता, एक्सक्लुझिव्ह दृश्य. संजय राऊत हे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरनं बाहेर आलेले आहेत. उद्धव ठाकरे देखील बाहेर आलेले दिसून येतात. माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे यांना विनंती करतो की थोडंसं चित्र जे आहे ते कशा पद्धतीने टिपता येईल हे एकदा पाहूयात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे बाहेर आलेले आहेत. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आत गेलेले आहेत. संजय राऊत बघू शकतो पहिल्या माळावर आलेले आहेत. या ठिकाणावरनं दृश्य कसे हात देखील त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. खरं पाहायला गेलं तर कुठेतरी चर्चेला हा एक आता एक महत्वाचं वळण मानलं येईल, कारण की थेट समोर आलेले आहेत, पण आपले माध्यम या ठिकाणी उभे आहेत, आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा आत गेलेले आहेत. उद्धव ठाकरे हे दिसले होते, संजय राऊत हे दिसले होते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती आपल्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत. प्रणिता, खरं तर चर्चा एकीकडे सुरू आहे, मात्र समोरच बघू शकतो दादरचं शिवाजी पार्क आहे. शिवाजी पार्कचा नजारा बघण्यासाठी जे आहेत बाहेर आले होते तर राऊत, आणि आपल्याला माहिती आहे दसरा मेळावा हा देखील आता जवळ आलेला आहे. अर्थातच नवरात्री सुरू होत आहेत, त्यामुळे दसरा मेळाव्याबद्दल संजय राऊत यांनी देखील असं वक्तव्य केलं होतं की एकत्रित मेळावे होणार नाहीत, दोन पक्ष आहेत, दोन वेगळे मेळावे होतील, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं. पण मात्र आता मेळाव्यासाठीची तयारी जी आहे ती देखील एकीकडे सुरू आहे, आणि अशामध्येच ही भेट होणं, त्यामुळे कुठेतरी एक ही भेट होणं आणि यावर मेळाव्याबद्दल देखील चर्चा जी आहे ती होऊ शकत आहे. अर्थातच जागा वाटप यावर जरी चर्चा सुरू असली तरी मात्र पक्षांचे जे नेहमी होणारे किंवा वर्षाला वार्षिक होणारे जे काही सण असतात किंवा कार्यक्रम असतात याच्यावर देखील चर्चा होणं तेवढंच महत्त्वाचं असतं, आणि ही देखील चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये होण्याची शक्यता. जागा वाटप बद्दल जो आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जी, अगदीच. शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.